सुरू करूया, ठीक आहे. ओके. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्ही सगळे कसे आहात? तुम्ही मला मेसेज करा. कसे आहात तुम्ही? टाईप करा, मला मेसेज करा तुम्ही कसे आहात. आणि तोपर्यंत मी डॉक्युमेंट शेअर करते, म्हणजे आपण परत स्टोरी ऐकूया जिथून आपण सोडली होती. हम्म. वाव. ओके. आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसते? आधी वाचते. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय एम फाईन, मस्त छान. हर्षदा, मृदुला, आय एम फाईन. यशस्विनी ते आहे, ठीक आहे. खूप छान. तुम्हाला सुट्ट्या लागल्या का शाळेला? हो की नाही लिहा? कशा? हर्षदा, मी बरी आहे बेटा, माझा घसा गेलाय फक्त. हर्षदा. यशस्विनी म्हणते तुम्ही, मी बरी आहे फक्त घशा, कारण की मध्ये मध्ये मी खूप आईस्क्रीम खाते. नो मॅम, एक्झाम सुरू आहे. ओ, रडायचं काय स्वर्णिका? रडायला येतं शाळा असली की. मला पण कंटाळा यायचा शाळेचा. पण मग तुम्हाला शाळेची आठवण येईल तुम्ही मोठे झाल्यावरती. घराची कामं करावी लागतील हो. भांडी घासायची, पोछा करायचा, मुलांना सांभाळायचं, त्यापेक्षा शाळाच बरी असते. हम्म. आता मला ना फक्त तायडेनी पाठवलं. जग में सुंदर है दोम नाम. खूप छान गायलंय तिने. आणि हे गाणं आम्ही जेव्हा आधीच्या घरी राहायचो पिट्सबर्गला, तिथे आमचे एक न्यूरोसर्जन डॉक्टर होते, खूप छान गायचे आणि ते हे गाणं गायचे. आणि तायडेमुळे मला आता त्यांची आठवण आली. इतक्या वर्षानंतर मी ते गाणं ऐकलं. मी ऐकवायला पाहिजे तुम्हाला, बघते हा. तायडे ऐकव. हम्म. चाहे कृष्ण को या राम, ऐकू येतंय? बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. तायडे हसते नुसती. तायडे ऐकू येतंय? राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर बिलनी के खावे. माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर बिलनी के खावे. प्रेम भाव से, प्रेम भाव से भरे अनोखे दोनों है, दोनों के है काम. बोलो बोलो राम 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 राम. राम बोलो श्याम श्याम श्याम. खूप छान हा. तायडे, मला खूप आवडलं. मुलांना तुम्ही सुद्धा, मुलींनो, तुम्ही सुद्धा काहीतरी रेकॉर्ड करून पाठवा रामचंद्रांशी रिलेटेड. आता मला सांगा, तुमचा वाढदिवस असतो, मी तुम्हाला ना आता म्यूट करते, कारण की आपण जास्त लोक, सॉरी, अनम्यूट करते. आपण काही खूप सारे लोक नाहीये. पण आणि मुलं तर मुळीच नाही गडबड करायला. ओके. तुम्ही स्वतः अनम्यूट करू शकतात आणि बोलू शकतात.
आता सांगा, तुमचा वाढदिवस असलं की तुम्हाला कसं वाटतं? मॅम खूप बोला. छान. हाय हम्म. खूप सर. छान. मॅम हम्म. एक गाणं म्हणू. आता नाही, मला रेकॉर्ड करून गाणं पाठवायचं, म्हणजे माझ्याकडे ते राहिलं पाहिजे जन्मभर. ठीक आहे. पण मॅम मला करता येत नाहीये. हम्म. मेसेज करता येतो तुला मला? नाही. ओहो. तू मला मेसेज कर ना, मी आता आज जसं हे पाठवलंय. हम्म. मी आता एक PDF फाईल पाठवली आहे. तिकडे तू हाय म्हणून पाठव मला बघू. आणि तर तू आलं विचार का? ना. आलं का विचारते तू मला. युट्यूबचं काही पाठवलं? मी पाठवलंय पण येत नसेल. अं, तुम्हाला काही युट्यूब पाठवलंय का बाळा? 70261. शेवटचे 5 डिजिट तुझे आहेत का? हा, हरे कृष्ण पाठवलंय. येस. ही कोण आहे? तुझं नाव काय बाळा? माझं काय जेनी मला मेसेज पाठवला नेहा आहे. पाटील. नेहा स्नेह. पाटील. परत एकदा हरे कृष्ण पाठव मला. कारण की मला 2-3 येते. मेसेजेस एकत्र आलेत. मॅम मी पहिले टाकलं होतं ते. आता येत नाही. ओहो. ठीक आहे. आपण ना थोड्या वेळाने बघूया. क्लास संपायच्या आधी मी ह्याच्यावरती परत चर्चा करेन का येत नाही म्हणून. मॅम अं, तुम्ही सांगायला हा. समजायला सुरुवात. हा, हरे कृष्ण मॅम म्हणून कोणी पाठवलं मला आता? ओ माय गॉड. स्नेहा स्नेहा पाटील आहे का? हम्म. ओके, मी तुझं ना आता सेव्ह करते, म्हणजे मला तुला तुझा नंबर हे नाही पाहिजे. ओम नमः शिवाय. हे असं काहीतरी आले बापरे. स्नेहा पाटील, ओम नमः शिवाय काहीतरी आलं. ठीक आहे. तुला माझं आलं का तू पण बघा. मुलींनो प्लीज, मला तुमच्या छान छान आवाजामध्ये कसंही आवाज असला तरी चालेल, तुमचं एक रेकॉर्ड मी पाठवलं की नाही, गीत रामायण माझ्या मॅम मुलांचं. मी म्हणते. मॅम मी म्हणते. आता म्हणू नको बाबा, आता तू रेकॉर्ड करून पाठव क्लास झाल्यावरती. कारण की आता आपल्याला पण क्लास मॅम घ्यायचा. येत नाही. मॅम मी रिप्लाय वर पाठवू का? रिप्लाय वर येते हा मला. हा, रिप्लाय वरती पाठवतो. आणि आता आपण क्लासकडे लक्ष देऊया. सगळ्यांना आठवतं काय आपण कुठे क्लास संपवला होता मागच्या वेळेस? नाही मॅम होत नाही. ओके मॅम ओके. मी मागचे 2-3 क्लास बुडवले. वाव, तू क्लास बुडवले. कोण आहे का? तुझं? नाव काय तुझं? नेहा पाटील. स्नेहा पाटील. पाटील बाई कुठे गेली नेहा होती? पाटील. नेहा नेहा पाटील. पाटील. नेहा बाई तू कुठे गेली होतीस मला सोडून? रेंज नव्हती. काय झालं? रेंज नव्हती. ओ, रेंज नव्हती असं होतं हा. ओ, मॅम मी इश्यू. तुम्हाला 2-3दा दिसली होती पण नंतर लगेच मी तुम्हाला दिसायची मग नंतर लगेच कट व्हायची दिसायची कट व्हायची दिसायची कट व्हायची. गावात जाते ना व्हायचं आपलं. सारखं कट व्हायचं कट व्हायचं, काय आपल्या नशिबात तसं होतं मे बी. ठीक आहे. तू ट्राय मॅम कर मला बेटा. आता स्क्रीन दिसते. आता दिसते ना मी बघ. ठीक आहे. मॅम आता. हा. मी 8 वाजता जॉईन व्हायची म्हणून मला यायचं नाही. अच्छा. ठीक आहे, आपण आजचा क्लास सुरू करूया. मी सगळ्यांना म्यूट करते. ओके. म्यूट ऑल. येस. ओके. मला नवीन चेहरे दिसतात आहे. निवृत्ती SM, संजना पडोले. वाव, वेलकम बेटा. मला तुमची नावं फक्त दिसतात आहे, काही जणांची चेहरे नाही दिसत आहे. सो नवीन नवीन चेहरे वेलकम. आणि परीक्षा सुरू असेल तर प्लीज परीक्षेचा अभ्यास नीट करा.
आपण थोडा वेळ गप्पा मारूया आणि मग परत अभ्यासाला बसायचं छान छान. निवृत्ती, दादा तू इकडे आलास, चालेल, हरकत नाही, ह्या क्लासमध्ये सुद्धा. ठीक आहे. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण माझं दिसतंय, आपण चित्र दिसतंय स्क्रीनवरती. रामचंद्र आणि सीता देवींचं लग्न झालं. माहितीये हर्षदा, मी कुठलं गाणं म्हणाली होती गीत रामायण मधनं? आठवतं? कमान हर्षदा, ट्राय करा. गीत रामायण ऐकलं तुम्ही? अच्छा, मी काय बोलत होती? हा, बोल बोल आधी. मी गीत रामायणचं एक गाणं आहे, जेव्हा सीता आणि सीताचं स्वयंवर होतं. नाही, मीच आठवत नाहीये. आकाशाचे जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर हा. झाले सीते. बघा, आपण सीताला असं अरे तुरे करून बोलवतो का, की ती आपल्या आईसारखी असते ना. आईला का आपण अहो जावं नाही करत ना. तर सीताला आपण असं खरंच, म्हणजे ती आपली खरी खरी आई असते ना, तिच्यापेक्षाही जास्त प्रेम करते. आता आईला राग नाही आला ना, सॉरी. आता राम आणि सीताचं लग्न झाल्यावरती काय होतं, हे जातात त्यांच्या अयोध्याला. आणि दशरथ राजाची खूप इच्छा असते की रामचंद्रांना राजा बनवायचंय. तर मग येते आपली फ्रेंड मंथरा, मंथराबाई आली चुगल्या करायला. ती म्हणते, कैकई तू काय बावळट आहेस का? बाप रे, राम राजा झाला तर तू कौशल्याची दासी होशील. ऍक्च्युली मंथराला वाईट वाटत होतं की कैकई समज कौशल्या समज मोठी राणी होणार ना, महाराणी सारखी होईल ना ती. म्हणजे राजाची आई म्हणजे किती तिला मान. आणि मग कैकईला काय भाव मिळणार का? मग मंथराला कोण भाव देणार? मंथराला खूप असं ते असतं ना, जलन होतं की नाही. आपल्याला पण होतं ना कुणाला बघून. तुम्हाला होतं का जलन? जलन. हसायला येते फक्त. कधी कधी असं होतं. आपण भगवंतांना खूप प्रार्थना करायची आपण. तर मग तिला खूप असं हे होतं की अरे माझी व्हॅल्यू काय असणार. तर मग ती म्हणते, तू काय कर की तू आपले असे चांगले कपडे काढून टाक आणि अशी नुसती जमिनीवरती लोळ, दागिने वगैरे काढून, मग दशरथ राजा कडनं तू वचन घे. म्हणे मग तसंच करते. बिचारी कैकई आहे ना, एकदम साधी असते मनाने. तिचं ऍक्च्युली रामावरती खूप प्रेम असतं. आपल्या पेक्षाही जास्त प्रेम करायची. पण आपला संग चांगला नसला ना, तर मग आपलं मन असतं ना, जे एकदम शुद्ध असतं, ते खराब होऊन जातं. बरोबर ना? आता आपण आपली पाण्याची बाटली अशी घाणेरड्या जागेवरती ठेवली आणि झाकण उघडं असेल, तर ते पाण्यामध्ये सगळं घाण जाईल की नाही? बॅक्टेरिया वगैरे जातं की नाही? आपण पाण्याची बाटली नेहमी झाकून ठेवतो. म्हणून आपलं हृदय आपण वाईट लोकांपासून बंद ठेवायचं, म्हणजे आपलं मन खराब नाही झालं पाहिजे. तर कैकईनी मंथरानी कैकईचं मन एकदम असं खराब करून टाकलं. मग कैकईनी खूप अशी रडायला लागली. आणि मग दशरथ राजाचं इतकं प्रेम असतं, तो म्हणतो काय झालंय की तू आता अशी करतेस? तर ती म्हणते, तुम्ही मला वचन देणार होते. माझे किती, 2 वचन होते की 3 होते? 2 की 3 वचन होते? कोणाला माहितीये? 2. येस, तायडे असं हाताने सांग. 2, 3, 4, 5 किती वचन दिले होते दशरथ राजांनी? 2. 2, 2, 4 झाले माझ्याकडे, सॉरी. मग मी 2च सांगते. व्हेरी गुड मृदुला, व्हेरी गुड सगळं स्वर्णिका. तर मग ती पहिलं वचन काय मागते की भरतला राजा करायचं. आणि दुसरं वचन काय मागते? स्वर्णिका, तुझा हात तेव्हापासून वरती आहे, तू सांग. दुसरं वचन काय मागते ती दशरथ राजाकडनं? स्वर्णिका तर आईला विचारते. इट्स ओके. येस मृदुला, तू सांग. दुसरं वचन काय असतं? रामाला अ, अ, वनवासात पाठवायचं. येस. आता का बरं वनवासात पाठवायचं? तिला असं का वाटलं की आता भरतला तर राजा बनवतात आहे ना, आता तिला आनंद वाटला पाहिजे ना, तिचं झालं. पण रामाला का बरं वनवासात पाठवायचं? सांगा.
ठीक आहे, मी कोणा दुसऱ्याला विचारते. श्रेया बेटा, का बरं रामाला वनवासात पाठवायचं? तिच्या मनासारखं झालं ना? ठीक आहे, थोडा कठीण आहे हा प्रश्न. पण का माहितीये, कारण की तिला वाटायचं की जेव्हा राजा रामचंद्र रामचंद्रांना लोक इतकं प्रेम करायचे, इतकं प्रेम करायचे, जरी भरत राजा झाला तरी सगळे नागरिक आहे ना फक्त रामाकडे बघतील, रामाचंच ऐकतील, भरतचं नीट ऐकणार नाही. आणि मे बी तिला अशी भीती पण वाटली की राम अटॅक करेल भरतवरती आणि राजा बनायचा प्रयत्न करेल. पण राम तसे नव्हते. म्हणून मग ती म्हणते त्या रामाला वनवासात पाठवून द्या आणि मस्त भरतलं एकटं मनसोक्त राज्य करू द्या. पण जेव्हा हे रामाला सांगायचं, दशरथला हिंमतच नव्हती, कारण दशरथचं खूप प्रेम असतं. अं, आता ही ही स्टोरी आहे ना, दशरथ राजा कौशल्याला सांगतात की मी जेव्हा लहान होतो, ऑफकोर्स दशरथला काय होतं की आवाज आल्याबरोबर त्या डायरेक्शन मध्ये ते बाण मारायचे आणि ते जि कोणी असेल ना तिकडे त्याला मारू शकायचे. ते एकदा ते जंगलात होते आणि तिकडे ना पाण्याच्या ठिकाणी असं झरा वगैरे असेल, लेक किंवा रिव्हर असेल तर तिकडे ना त्यांना वाटलं की असा आवाज येत होता, पाणी प्यायचा, पाणी असं. तर त्यांना वाटलं कुठलं तरी डिअर आलं असेल, म्हणजे हरिण असेल. तर लगेच त्यांनी धनुष्यबाण काढला, सोडला. आणि पण तिकडे डिअर नव्हता, म्हणजे हरिण नव्हतं, तिकडे श्रवण कुमार होता. तो आपल्या आई वडिलांसाठी, वृद्ध आई वडिलांसाठी पाणी घेऊन जात होता. आणि जेव्हा दशरथ राजांना दिसतो की मी काय चुकलो म्हणून, तर लगेच दशरथ राजा तिकडे गेले, श्रवण कुमारला सॉरी वगैरे म्हणाले, पण आता काय बाण तर त्याला लागला होता. आणि श्रवण कुमार मरून जातात. मग ते श्रवण कुमार मरायच्या आधी काय म्हणतात, माझे वृद्ध आंधळे आई वडील इतके, म्हणजे त्यांना काही दिसतच नाही, तुम्ही प्लीज त्यांच्याकडे जा आणि त्यांची काळजी घ्या. तर मग जेव्हा दशरथ राजा अं श्रवण कुमारच्या आई वडिलांकडे जातात, आई वडिलांना लगेच कळतं कोण आहे बाबा तू, तू तर आमचा मुलगा नाहीये. तरी त्यांना दिसत नाही. इवन कोणी अनोळखी आपल्या जवळ उभा राहिला ना तरी आपल्याला कळतं, त्याच्या म्हणजे श्वासांवरनं, त्याच्या शरीराच्या गंधावरून. मग असं वेगवेगळ्या गोष्टींवरनं जे लोक आंधळे असतात त्यांना बरंच सेन्सेस, त्यांचे दुसरे सेन्सेस खूप स्ट्रॉंग असतात. मग ते म्हणतात दशरथ राजा की चुकून माझ्या हाताने श्रवण कुमारचं काचा मृत्यू झालाय. मग बापरे, श्रवण कुमारचे आई वडील इतके उदास होतात, दुःखी होऊन जातात. मग ते शाप देतात की तुमचा जेव्हा मुलगा होईल तर त्याच्या तो जेव्हा जेव्हा लांब जाईल त्याच्या आठवणीने तुम्ही रडून 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 तुम्ही पण मरून जाल. आणि तसंच होतं माहितीये की जेव्हा कौशल्या दशरथ राजाला ओरडत असते, असं काय तुम्ही वचन दिलं हा त्या कैकेयीला. तर ते म्हणाले ऍक्च्युली ते वचन तर एक कारण आहे ऑफकोर्स, पण मला हे शाप पण मिळाला होता की मी माझ्या मुलाच्या विरहामध्ये, म्हणजे त्याच्या आठवणीमध्ये रडून रडून मी पण मरूनच जाईल. तर ही आहे दशरथ राजांचे पास्टची स्टोरी. बघा ही कसं तो, त्याला फक्त वाटलं की हरिण पाणी पितोय, पण श्रवण कुमार होतो. मग राम आहे ना, जेव्हा रामला कळलं की आता माझ्या बाबांनी तसं वचन दिलंय, आपण काय केलं असतं, हा वचन वचन गेलं खड्ड्यात, मी काय कुठे जात नाही बाबा, तुम्ही जाणार का जंगलामध्ये? बाबांनी समज वचन दिलं मी हकलून देईन माझ्या मुलीला जंगलामध्ये, पहिले तर आपले बाबा तसे करणार नाही. ते काय आपले इतके दशरथ राजांसारखे हे नाहीये. आणि आपल्या बाबांना दोन तीन बायको पण नाही, एकच मम्मा आहे आपली. हा, तर मग पण रामचंद्र इतके ओबिडियंट होते, ते आज्ञाकारी होते की बरोबर जसंच त्यांना कळलं की त्यांना वनवासात जावं लागणार आहे, ते त्यांच्या आई कौशल्याला भेटायला आले, त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतले.
आणि ते निघत होते. पण सीता म्हणाली मी पण येणार तुमच्या बरोबर. आता सीताचं लग्न झालं, आपल्या नवऱ्याला सोडून आपण कधी कुठे राहायचं नाही. 1 महिना 2 महिने, पण नेहमी जिथेही आपला आपला नवरा असतो तिकडे जायचं. जंगलात जरी गेला तर नरकात जरी गेला, कुठेही गेला तरी त्याच्याकडे पैसे असो नसो काही असलं तरी नेहमी. आता तुम्ही लहान आहात पण आता बघा, तुम्ही तुमच्या मम्माला बघतात ना, कशा परिस्थितीत सुद्धा असलो आपण, कधी कधी काय होतं की परिस्थिती थोडी खराब असते. कधी कधी कोणाचा बिझनेस असतो, तो नीट चालत नाही. मग कोणाची नोकरी चालली जाते, काही काही कंपनी बंद पडते. पण आई सोडून जाते का बाबांना? अरे बापरे, तुमच्याकडे पैसेच नाही, मी चालली माझ्या आईकडे, असं म्हणते का आई कधी? किती परिस्थिती खराब असली तरी आई नेहमी. जरा बाबा जास्त ओरडतात, काही जणांचे बाबा खूप ओरडतात, ओरडतात की नाही. बाबा जरा तापट असतात, कधी कधी एक धपाटा पण देतात. चिडके जरी असले तरी बायको नेहमी आपल्या नवऱ्याबरोबरच राहते. प्रेमाने थोडं हळूहळू एकदा नात्यांमध्ये ओलावा येतो, ओळख जास्त होते, सवय होते, तेव्हा मग नवरा बायको मध्ये छान मैत्री होते. पण कसंही कुठली परिस्थिती असली तरी बायको नवऱ्याला सोडून जात नाही. हे आपलं भारतीय संस्कृती आहे. बाहेरच्या देशामध्ये अरे तुमची नोकरी गेली का, ते म्हणतात ठीक आहे टाटा, मी पण चालली डायव्होर्स, मी दुसरा माणूस बघते. हे पाश्चात्य संस्कृती आहे. आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये असं होत नाही. होतं का सांगा? होतं का? होतं? ए नेहा पाटील, बोला बाई, काय मुंडी हलवतेस तू, सांगा. म्यूट. हो. हा, असं होतं? नोकरी गेली की बायको सोडून पळून जाते? हो. आई ग. म्हणजे मम्मी आपण, इट्स ओके, असं होत असेल पण खूप क्वचित होतं. नोकरी केली की लगेच हा, हा, हा. नाही नाही, होती असेल, काही कारणही असेल त्याच्या मागे. पण हो. सीमा देशमुख, कोण आहे सीमा देशमुख? कोणतरी हात वरती करते, मला दिसली नाही सीमा बेटा. वेदिका, वाव वेदिका, कोण आहे? मी पहिल्यांदा बघते वेदिकाला. आपण अशाच आहे ना, मला नवीन चेहरे दिसले की गप्पा मारायची इच्छा होते. वेदिका बेटा अनम्यूट कर, वेदिका पवार, पॉवरफुल गर्ल. वेदिका अनम्यूट कर आणि माझ्याशी बोल बेटा. तू आता जॉईन केलं का? नो मॅम, मी थोड्या दिवसा पहिले पण जॉईन करायची कोशिश केली होती पण झालं नाही. हो, पण बरं झालं आता तुझी कोशिश सफल झाली. मॅम तर मी म्हणाली तुझी कोशिश सफल झाली आज. आणि मॅम वेलकम. येस येस, कोण कोण? नेहा पाटील. मॅम पण मला जॉईन झाली ना तर तुमच्याशी बोलली, मग नंतर आणि लगेच प्लीज वेट वर आलं, डायरेक्ट पुढूनच गेलं, ओ, डिलेट होऊन गेलं. हो का? मग परत लावलं. अच्छा अच्छा, परत झालं, परत लावलंस ना, व्हेरी गुड व्हेरी गुड. हर्षदा, तुझ्या मैत्रिणी किती किकी किकी करतात क्लासमध्ये, असं गप्पा मारायचे असतात? कुठे गेली हर्षदाबाई? पळाली ती. ओके. अरे हा कृष्ण इकडे आला का? कृष्ण बाळा, तुमचा मुलांचा वर्ग आज वेगळा आहे माहिती आहे ना? अरे मॅम, ते सर काय वेगळं शिकवते मॅम, तुमचं शिकवणं अडते जरा. अच्छा, माझं मला किती बरं वाटतं, मी एकदम चण्याच्या झाडावरती पडली, चढली आता. ठीक आहे ठीक आहे, चालेल, हरकत नाही, जिथेही आवडतं. आणि सीमा, सीमाच ना? सीमाने हात वरती केला तर सीमा बेटा, अं, सीमा 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 मला दिसत नाही. हरकत नाही. सीमा असशील तर तुम्हाला चॅट मेसेज वरती पाठव, काही तुला प्रश्न असेल, कारण की तू हात वरती केला होता. आपण सगळ्यांच्या हात वरतीचे उत्तर, प्रश्न उत्तर करत बसले, आपली स्टोरी पुढे जाणार नाही. हम्म. तर आपल्या संस्कृतीमध्ये एक बाई नेहमी नेहमी आपल्या नवऱ्याबरोबर राहते. मी पण जेव्हा भारतात आली, एक दीड महिना लवकर आली. पण या मुलांच्या बाबांशिवाय बापरे किती कठीण असतं, एका नवीन ठिकाणी राहणं, सगळं सगळं करायचं, मुलांना सांभाळायचं, त्यांना शाळेत पाठवायचं, मग काय भाजीपाला आणायचा, गाडी नाही, घोडा नाही आपल्याकडे, काही नाही. तर बापरे, मला खूप त्रास झाला. मग आणि मुलांना सुद्धा बाबांशिवाय राहता येत नाही, नुसतं आई आवडते म्हणा, आईच हवी असते.
पण एक क्षण असतो जेव्हा आपल्याला बाबाही हवे असतात. तर मग म्हणून नेहमी 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 तुमचं जेव्हा लग्न होईल तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर नेहमी राहायचं. भांडाभांडी करायची काय नाही ना? थोडीशी चालते हा, थोडीस तो भांडायचं असतं, मजा कशी येणार मग? थोडस असं असतं ना, चटणी असते स्पायसी एकदम, असं खातो ना आपण भाजी पोळी बरोबर, मज्जा आली पाहिजे थोडं थोडं हा, थोडं थोडं. कारण की दोन भांडी जवळ असले की डब डब आवाज येतो, दोन हात पण बघा आवाज येतोय की नाही. तर आपले स्वभाव वेगळे असले की थोडं भांडण होतं. पण खूप कचा नाही, डुशुम डुशुम एकदम दंगल मूवी सारखं नाही करायचंय घरामध्ये. एकदम शक्यतो 99% प्रेमाने राहायचं आणि मग 1% कधी 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 चालेल. पण नेहमी नेहमी आपल्या नवऱ्याबरोबर राहायचा प्रयत्न करायचा. आणि कृष्ण, भगवान कृष्ण कुठे गेला आपला कृष्ण भगवान? तू काय रे, चित्र बंद करेल तुझं. प्रेमाने राहायचा. कोणचं? मुलींना हो ना मॅम. मुलींना त्रास म्हणजे तुझ्या बायकोला त्रास द्यायचा नाही मोठं झाल्यावरती. अरे मॅम काही नका बोलतो. लाजला तो. ओके. मग आता सीता म्हणते मी पण जाणार, मग सीता पण तयार होते आपल्या नवऱ्याबरोबर वनवासात जायला. आणि लक्ष्मण तर त्याचं इतकं प्रेम असतं रामचंद्रांवरती की तो कधीही लांब जाणार नाही. आपल्याला पण असे भावा बहिणींबरोबर एवढं प्रेम असलं पाहिजे. आहे का? आहे का? माझी छोटी नाही म्हणते नाही. भावा बहिणीवरती प्रेम नाहीये. अच्छा आहे, पण लक्ष्मण सारखं प्रेम नाही. पण आपल्याला ठीक आहे, आज जरी नसलं तरी भगवंतांना प्रार्थना करायची की माझं माझ्या भावंडांवरती एवढं प्रेम असलं तर खूप छान होईल. आज नसतं काय आपल्याला ना, राग येतो. मग छोट्या भावाला बहिणीला आपण असं मारतो. मी माझ्या मोठ्या दादाला मारायची. पण तर मला तेव्हा कळायचं ना, बुद्धी छोटी असते ना आपली, लहान असलं की बुद्धी छोटी, मोठे मोठे झाले की मोठी बुद्धी येते माहितीये. बुद्धी पण मोठी होती आपल्या बरोबर. हा. आणि मग ते लोक जातात अयोध्याच्या बाहेर. पण अयोध्याचे लोक पण जातात त्यांच्या बरोबर, कारण की इतकं प्रेम असतं, रामचंद्र इतके चांगले असतात की सगळे अयोध्यावासी पण म्हणतात आम्ही पण जातो त्या रामचंद्रांबरोबर. मग रामचंद्रांना आवडत नाही, कारण की कसं असतं की पूर्ण राज्य रिकामं होऊन जाईल, सगळे लोक जंगलामध्ये जाऊन राहतील. असं कसं होईल मग? आपले हे लक्ष्मण सॉरी भरत कोणावरती राज्य करणार? तर मग हळूच करणं. सुमंत्र सुमंत्र हा त्यांचा मिनिस्टर असतो दशरथ राजाचा. मग रामचंद्र म्हणतात रात्री तुम्ही रथ घेऊन इकडे जा, एका डायरेक्शन मध्ये. मग लोकांना वाटेल, सगळ्या अयोध्यावासींना वाटेल की रामचंद्र इकडे गेले, आणि मग मी रातोरात इकडे चालला जाईल चालत चालत. म्हणजे लोकांना मग ते चुकामुक होऊन जाईल ना रामाची आणि अयोध्यावासींची. मग ते तसंच होतं. रामचंद्रांनी सांगितलं सारखं सुमंत्र आपला रथ तिकडे घेऊन जातो. आणि मग राम 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 करता करता दशरथ राजा आपला जीव सोडून देतात. त्यांचं इतकं प्रेम असतं. आता मला सांगा, तुम्ही तुमचं सगळ्यात आवडती वस्तू ह्या जगामध्ये काय आहे ते टाईप करा बरं. सगळ्यांची सगळ्यात आवडती वस्तू काय आहे, म्हणजे सगळ्यात जास्त. टीचर मला तुम्ही माझी स्क्रीन अच्छा, ज्यांना माझी स्क्रीन दिसत नसेल मी पीडीएफ पाठवला आहे, ते तुम्ही बघा. हा सगळ्यात जास्त कार्तिकीला आई आवडते. येस, आमचं पण तसंच आहे. पण आता कसं आहे की आपल्या आपल्या आई वडिलांना आपण इतकं इतकं प्रेम करतो, तर ते सगळ्यात छान गोष्ट आहे. पण काही लोकांना खूप पैसा आवडतो आई वडिलांपेक्षाही जास्त, पैसा आणि हे न ते आवडतं. पण जेव्हा आपण देह त्याग करतो, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, जेव्हा जे जे अंतकाल म्हणजे मरायच्या क्षणी जे स्मरण करतात, स्मरण मुक्ता कलेवरम ये प्रियती समद्भावम यांती अत्र संशय. म्हणजे कृष्ण 8व्या चॅप्टर मध्ये भगवद्गीतेमध्ये काय सांगतात, जे मरताना माझं नाव घेतात ते माझ्याकडे येतात. तर आपण
आई वडिलांचं तर वरती तर प्रेम असतंच नक्की, पण काय आहे की मरताना आपल्याला भगवंतांचं नाव घेता आलं पाहिजे, इतकं प्रेम असलं पाहिजे. आहे का? माझं नाही आहे, मला पण माझा परिवार खूप आवडतो. मी मी प्रार्थना करते की त्यांचं पण स्मरण झालं पाहिजे आणि भगवंतांचं सगळ्यात जास्त स्मरण प्रेमाने झालं पाहिजे. म्हणजे मला भगवंतांकडे परत जायचं, मला परत ह्या पृथ्वीवरती जन्म नाही घ्यायचंय. बरोबर आहे, राईट? काय त्रास होतो ना इकडे, खूप खूप त्रास असतो. तर मग आता दशरथ राजा कुठे गेले सांगा मग? राम 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 करता करता मग ते कुठे गेले? मेल्यानंतर, सॉरी, मेल्यानंतर नाही, काय, शरीर सोडल्यानंतर. तुम्ही लिहा. कृष्ण म्हणता लॉर्ड, येस. अरे त्याला तर, कृष्णाला तर भगवंतच आवडतात. देहत्याग झाल्यावरती दशरथ राजा कुठे गेले? टाईप करा. रामकडे, येस. हे आपलं जे भौतिक जगत आहे ते 1/4 आहे, 1/4 आहे. आणि जे आध्यात्मिक जगत आहे ते 3/4 आहे. म्हणजे आपण स्वर्गात नाही जात, नेहा नेहा बेटा. ते म्हणजे ते दशरथ राजा स्वर्गात नाही जात. स्वर्ग नरक ह्याच भौतिक जगात आहे. ते भौतिक जगाच्या बाहेर असं अजून 3/4, 3/4 स्पिरिच्युअल वर्ल्ड असतं. तर त्याच्यामध्ये भरपूर वैकुंठ लोक असतात. तर अयोध्या धाम म्हणून पण असतं, जे रामाचं नाव घेतात ते अयोध्या धामला जातात. तर दशरथ राजा अयोध्या धामला जातात. म्हणजे आध्यात्मिक अयोध्या धाम. भौतिक अयोध्या धाम म्हणजे इथे नाही, पण स्पिरिच्युअल अयोध्यामध्ये जातात. अयोध्या लोक असतं बघ, हा. तर मग आपल्याला एक स्वर्गात नाही जायचं, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ना तसं. आपल्याला स्वर्गातही नाही नरकातही नाही, आपल्या भगवंतांकडे जायचंय. मग ते, आणि ह्याची बातमी रामचंद्रांना अजून माहिती नसते बघा. ते आपलं नदी पार करत असतात, गुहा राजा माहिती आहे ना? ते त्यांचे पाय धुतात आणि मग त्यांची, गुहा राजा आणि रामचंद्र खूप छान मित्र होतात. बघा, भगवंत इतके प्रेमळ आहे, ते आपल्याशी मैत्री करतात. असं म्हणतात भगवद्गीतामध्ये, भोक्ताराम यज्ञ तपसम सर्व लोक महेश्वरम सूर्यदम सर्व भूतानाम. ते सगळ्यांचे वेलविशर आहे, शुभ चिंतक आहेत. सूर्यद सर्व भूताना ज्ञात्वा माम शांती मृज. आणि हे हे ज्यांना माहिती आहे ना की भगवंत भोक्ता आहे, ही इज द एन्जॉयर अँड प्रोप्रायटर एव्हरीथिंग. आणि ते आपले सगळ्यात चांगले मित्र आहेत, जे सगळ्यांना हे तुम्हाला माहिती असेल आणि त्याच्यावरती विश्वास असेल तर हृदय सर्व भूताना ज्ञात्वा माम शांती मृच्छती. मग आपल्याला शांतपणे राहू. आपल्याला असं वाटतं ना, मला मैत्रिणीच नाहीये, मैत्रिणीच नाहीये, कोणी माझ्याशी बोलत नाही. कोणी नसलं तर आपल्याकडे आपले भगवंत नेहमीच असतात, ते तर आपल्यासाठी थांबलेच असतात. तर मग आता भरत येतो, त्याच्या मामाकडे गेला असतो ना भरत. मग तो परत येतो आणि बघतो, अरे दशरथ राजा दिसत नाही. त्याला दिसतं की, कळतं त्याला की दशरथ राजा शरीर सोडून गेले. आणि कैकननी हे सगळं कैकेमुळे झालं. आणि मग त्यांना त्यांना हे पण कळतं, हे ऍक्च्युली मंथरामुळे झालं असतं. पण त्यांचा राग असतो कैकेयीवरती. मग ते जंगलात जातात आणि रामचंद्रांना भेटतात. बघा, भरतचं पण रामावरती खूप प्रेम असतं. आणि मग रामचंद्रांना म्हणतात, चला तुम्ही तुम्ही राज्य सांभाळा. तर राम म्हणतात, नाही, मी माझ्या बाबांचं वचन पाळणार. आपण आपल्या बाबांचं किती ऐकतो? विचार आता. बघा, ती स्वर्णिका मस्त हसते बाबांकडे बघून. बाबा आहेत जवळ. मी लहान असता मी नाही ऐकायची, माहितीये, जाम वाईट होती मी. नंतर मग मी मी जेव्हा हा, इंजिनिअरिंग झालं ना, मग मला कळू लागलं. मग मी खूप म्हणजे मला कळायचं त्यांना काय आवडतं, मग मी तशी करे. एकदा काय झालं, मी माझ्या बाबांना म्हणाले मी खीर करीन ना. आम्ही केलीच नाही. आणि रात्री किती 12 वाजले का काहीतरी, आणि माझ्या बाबांना खीर वगैरे प्रकार खूप आवडायचं, गोड खूप आवडायचं. मग ते म्हणाले मला, तू म्हणाली होतीस ना खीर करणार. तर मी लगेच रात्री 12 वाजता खीर बनवली त्यांना, शेवयाची खीर. कसं असतं की आपण लहान असतो तेव्हा आई वडील आपली काळजी घेतात, बरोबर, आपलं शी सू सगळं क्लीन करतात. कधी म्हणतात शी घाणे, असं करतात का? करतात का? लहान असतं आपला आंघोळ घालतात आपल्याला, बापरे, उचलून किती किती किलोमीटर चालतात.
आपण त्यांच्या उरावरती बसलो असतो, हो की नाही? आताही उठत नाही तर असे बेडवरनं उचलतात, मग बाथरूम मध्ये टाकतात. सॉरी. तर आई वडिलांचं आपल्यावरती खूप प्रेम असतं, पण मग जेव्हा ते म्हातारे होतात, मग ते बेडवरती वगैरे गेले म्हातारे झाल्यावर, तर आपलं आपलं कर्तव्य आहे की आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. मला तर खूप म्हणजे सेवेचा चान्स मिळाला. माझे बाबा गेले, ते 2 वर्ष होत आले आता. पण जेव्हा ते शेवटच्या ह्याच्यावरती होते, तर मला घरी त्यांचं एकदम लहान बाळासारखं, त्यांना खूप वाईट वाटलं की मला उठता येत नाही त्यांचं. ते खूप असे बारीक होऊन गेले होते. त्यांना खूप वाईट वाटायचं की आता मी बेडवरती आहे, माझं कोण करणार. आणि मग मी होती तेव्हा, मी भारतात आली होती, जस्ट आली होती, 4-6 महिने झाले होते. तर मी बाबांना म्हणाली, तुम्ही आमचं केलं, आता आमचं आमचं टर्न आहे तुमचं तुमची सेवा करायची. तर मला जास्त दिवस नाही सेवा करता आलं, पण मला खूप बरं वाटलं की आपल्याला ह्या जन्मामध्ये आपल्याला त्यांचं काहीतरी करता आलं. काय घे बघा, काय आपल्याला ते पैसे देतात, आपण पण त्यांना पैसे देऊ, पैसे नको आहे त्यांना, आपले आपलं प्रेम हवंय. आणि म्हातारपणी आपण त्यांची थोडी तरी काळजी घेता आली पाहिजे. तुम्ही आता सगळे मुली आहात, मे बी तुम्ही तुमच्या सासरी जाल आणि मग तुम्हाला नवऱ्याची सेवा करावी लागेल, सासूबाई आणि सासऱ्यांची तिकडे पण करायची. पण आई वडिलांचं वरती जास्त प्रेम असतं की नाही? मुलींचं बाबांवरती किती प्रेम असतं? खूप असतं की नाही? बाबा छळतात तरी बाबांकडेच जातो आपण. छळतात तुमचे बाबा? आमच्या मुलींचे बाबा खूप छळतात. बॉय आहे ना, तर बॉय तर इतका त्रास देतात म्हणजे तर पण मुलींचं आपल्या वडिलांवरती खूप प्रेम असतं, आणि मुलांचं आपल्या आईवरती खूप प्रेम असतं. आई पण लाडवते जास्त मुलांना, आहे की नाही? हो की नाही? हो ना. मृदुला बघा अशी डोकं हलवते. मग मग आता आपण स्टोरीमध्ये जाऊया परत. मग भरत काय म्हणतात की मी राजा जरी झालो तरी तुमची पादुका घेऊन जातो, तुमच्या चपला हे राज्य करतील, मी फक्त एक दास म्हणून राज्य करणार. मग बघा, ते अयोध्यामध्ये पण नाही, अयोध्याच्या बाहेर ना एक जागा आहे, मी विसरली त्याचं नाव. ते तिकडे आपले जसं रामचंद्र राहत होते ना, एकदम ते त्यांचे कपडे असे असं की राजासारखे नाही, खूप साधे कपडे घालून ते राहत होते. सो मग भरत महाराज असे भरत सॉरी महाराज नाही, भरत असे साधे कपडे घालून राज्य करायचे. आणि रामचंद्रांच्या चपला होत्या ना, पादुका म्हणतात त्यांना, सिंहासनावरती ठेवलं होतं. आणि मग राम लक्ष्मण सीता अत्री मुनींना भेटतात तिकडे. अनुसुया आहे ना, अनुसुया सीताला भरपूर साऱ्या गोष्टी सांगते, चांगल्या चांगल्या गोष्टी. हे बघा आता हे राम आणि सीता जंगलामध्ये राहत असतात. खूप छान छान असतं माहितीये. जे आपलं नॅचरल जंगल असतं ना, ते खूप छान असतं. आणि मग आता बघा इकडे सगळे जे ब्राह्मण असतात ना, ते म्हणतात इकडे ना राक्षस वगैरे राहतात, प्लीज तुम्ही मदत कराल का. बघा हा, बापरे. नाही नाही, हा शूर्पणखा आली, आत्ताच आली. बापरे. हो, शूर्पणखा आली, बापरे. तर इकडे ती शूर्पणखा येते, तिला वाटतं की मी आता ऍक्च्युली ना, शूर्पणखाच्या आधी ना, हे बघा हे ब्राह्मण लोक असतात ना, ते म्हणतात ते की जंगलामध्ये ना खूप राक्षस लोक असतात, तर तुम्ही प्लीज आमची काळजी घ्या. तर राम आहे ना, ते ते क्षत्रिय असतात ना, त्यांचं कामच आहे अ जनताची काळजी घ्यायची. म्हणून ते ते म्हणतात मी तुमच्या तुमच्या फॉरेस्टमध्ये म्हणजे तुमच्या जंगलामध्ये शांतता निर्माण राहावी असं बघीन. आणि खरंच रामचंद्र जेव्हा होते तेव्हा खूप छान होतं, खूप प्लेझेंट होतं जेव्हा भगवंत असतात तिकडे. मग एकदा शूर्पणखा येते आणि तिला राम खूप आवडतो. वाव, व्हॉट अ हँडसम मॅन. काय काय रामचंद्र खूप सुंदर असतात. तिला वाटतं की मी त्याच्याशी लग्न करायला पाहिजे. पण मग ती येते, ती म्हणते राम, तू माझ्याशी लग्न करशील का? तर राम म्हणतो नाही, माझं लग्न झालेलं आहे आणि मी आता सीताचा नवरा आहे, मी काय तिला सोडणार नाही. एक पत्नी व्रत असतो त्यांचा. मग ती म्हणते हा सीतामुळे तू माझ्याशी लग्न नाही करत आहे, थांब मी सीतालाच मारून टाकते. तर मग लक्ष्मणला राम म्हणतो, लक्ष्मण तिची काळजी घे, शूर्पणखाची. लगेच मग लक्ष्मण आपली तलवार काढतो, तिचं नाक आणि कान कापून टाकतो. म्हणून नाक जिथे कापल्या गेलाय त्या जागेचं नाव आहे
नाशिक माहितीये तुम्हाला? नाशिक मध्ये हे सगळं झालं होतं आणि मग शूर्पणखा पळून जाते आणि मग आपल्या भावांना सांगते. खूप तिचे ते भाऊ भाऊ भावंड झालं बघा, आधी रावणाला जाऊन सांगते. शूर्पणखाचा भाऊ, मोठा भाऊ हा रावण असतो. मग ती सांगते खूप सुंदर आहे सीता. मग रावणाला पण सीता आवडते ना मनामध्ये. तर मग तो म्हणतो मला सीता हवी आहे, पण तो आपल्या ना खूप साऱ्या राक्षस भावंडांना पाठवतो आणि राम सगळ्यांना धडाधड मारून टाकतो. जेव्हा रावणला हे कळतं तर तो येतो आणि सीतालाच उचलून घेऊन जातो. आता हे अजून नाही. ओके, जेव्हा रावणला कळतं की माझ्या भावंडांना मारून टाकलं रामाने, तर मग मारीचकडे जातो आणि मारीचला म्हणतो तू ना एक सोन्याचा हरिण बन आणि सीताला रामाला जंगलामध्ये घेऊन जा, म्हणजे सीता एकटी राहील आणि मी सीताला किडनॅप करीन. बघा, दुसऱ्यांच्या बायकोला असं वाईट विचार केला त्यांनी. भगवंतांना हे आवडत नाही म्हणून मग चांगला धडा शिकवतात भगवंत. मग सीताला तो मारीच हरिण म्हणून आला असतो ना, खूप आवडतो तो. ती म्हणते आपण अयोध्येला घेऊन जाऊया त्याला. मग मग रामाला म्हणते तुम्ही जा. आणि मग लांब तो हरिण जंगलामध्ये जातो, राम पण लांब त्याच्या मागे 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 जातात. आणि मग तिकडून तो मारीच जो हरिण असतो तो लक्ष्मण सीता वाचवा वाचवा असं म्हटल्याबरोबर सीता म्हणते लक्ष्मणला, लक्ष्मण राम काहीतरी संकटामध्ये आहे, तर जा लवकर जाऊन बघ. तर मग लक्ष्मण म्हणतो मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही, पण मी तुम्हाला लक्ष्मण रेखा आहे बघा त्या चित्रामध्ये दिसेल, लक्ष्मण रेखा आखतो आणि सीताला म्हणतो ह्याच्या बाहेर निघू नको. आणि मग तो जातो आणि मग येतो रावण ब्राह्मणाच्या वेशामध्ये. म्हणून आपण एकटं जास्त राहायचं नाही, आई वडिलांबरोबर राहायचं किंवा आपल्या मोठ्यांबरोबर राहायचं घरच्या. आणि मग ब्राह्मणाचा वेश घेऊन रावण येतात. आणि मग काय होतं आता तुम्ही सांगा, पटापट सांगा, कारण की आपल्याला आता फक्त 2 मिनिटं आहेत. कोण येस कृष्णा बेटा बोला. मॅम नंतर रावण आहे ना सीता मातेला रथात घेऊन जातो. ये नंतर जटायू येते, हा, त्याची फाईट होते. नंतर जटायूला रावण मारतो. व्हेरी गुड. मी आता इथे पॉज घेते हा. जटायू हा दशरथ राजांचा खूप चांगला मित्र असतो. अनन्या बेटा तू हात वरती केलाय, तुला सांगायचंय पुढे काय होतं? अनन्या अनम्यूट करायचंय. ठीक आहे. वेदिका बेटा तू बोल, पुढे काय होतं? मॅम बोला. मॅम जो बोल दे हाय. असतो त्याचा रूप बदलतो आणि नाही का तो परत रावणाचा रूप घेतो आणि सीताला तिथून घेऊन जातो त्याच्या आलिशान लंकेमध्ये. हा त्याच्यामध्ये घेऊन जातो आणि त्याला एका झाडाखाली अ, हम्म. अ, त्या अ, गार्डनचं नाव काय असतं? वाटिका म्हणतात त्याला. कृष्णाला सगळं उत्तर माहितीये. भगवान कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रियारी व्याकुलम लोकम मृगयंती युगे युगे. आमच्याकडे पण अवतारित झालाय आमच्या क्लासमध्ये कृष्ण भगवान. येस मृदुला बेटा तू सांग त्या गार्डनचं नाव काय होतं ज्याच्यामध्ये सीता होती? अशोक वाटिका. व्हेरी गुड. आणि मग जटायूचं ना अंतिम संस्कार रामचंद्र करतात बघा. पक्षी जरी असला तरी किती पक्ष्यांवरती पण प्रेम असतं भगवंतांचं. आणि मग हा कबंद राक्षस असतो, त्याला मुक्त करतात राम आणि लक्ष्मण. बघा कसं भयंकर दिसतो. कठीण परिस्थिती आली तरी भगवंत काय असे घाबरत नाही. एकच डोळा असतो त्याला, मोठं पोट असतो. आणि तिकडे ते शबरीला भेटतात, मग हनुमानला भेटतात. मग हनुमान सुग्रीवकडे घेऊन जातात. ते मग सुग्रीव म्हणतात माझ्या पण बायकोला वालीने पळवलंय.
तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला मदत करतो. मग एकमेकांना ते अशी मदत करतात. हे बघा. आणि मग सु रामचंद्र खूप खूप उदास असतात आणि ते सगळ्या वानरांना ना सीताचे दागिने सापडतात. सीता अशी अशी तुझे पण काय थोडंफार घातलं असतं ना, अशी अशी टाकत टाकत जाते आकाशातून. आणि मग सुग्रीवचं आणि वालीचं ची लढाई होते, कारण का वालीचं त्यांच्यामध्ये हे झालं असतं ना, मिसअंडरस्टँडिंग. तर मग आणि वालीनी सुग्रीवची बायको पळवली असते. मग रामचंद्र वालीला मारतात आणि सुग्रीवला राजा बनवतात. मग मग सुग्रीवला हा वेगळीकडे राजा बनवतात. आणि मग 4 महिने झाले ना, पावसाळ्यामध्ये तिकडे सगळं पाणी पाणी असतं ना, तर तिकडे ते लोक जास्त प्रवास नाही करत. मग सीताची शोधाशोध सुरू होते. आणि मग हनुमान जातो आणि उडी मारतो, माहितीये ना तिकडे अशी लंका. आणि ह्या साईडला पाणी, खूप पाणी असतं ना मध्ये असं लंकेला पोचायसाठी. मग हनुमान असा जम्प करतो, जय श्रीराम करून. मग ते खूप सारे राक्षस असतात, सुरसाच्या तोंडातून जातो. मग कुठले कुठले राक्षसी असतात बापरे. आणि मग तो लंकेमध्ये शिरतो आणि तो खूप शोधतो, त्याला दिसतच नाही. पण मग शोधाशोध केल्यावरती मग त्याला एका झाडाखाली सीता देवी दिसतात. आणि आणि काय होतं माहितीये, की सीताला भेटल्यानंतर सीताला म्हणतात ते की मी तुम्हाला माझ्या खांद्यावरती बसून घेऊन जाऊ शकतो. पण सीता म्हणाली नाही, मी फक्त माझ्या नवऱ्याबरोबरच जाणार. तुम्ही बघा की रामचंद्र इकडे लवकरात लवकर येऊ शकतात. हम्म. आणि मग रावणाची लंका हनुमान जाळून टाकतात. आणि बघा सीताना एक अंगठी देते रामाला द्यायसाठी हनुमानकडे. आणि मग सगळे बघा रावण हे हनुमान खूप उद्ध्वस्त करतो लंकेला. आणि मग रामाकडे येतो. आणि मग आता काय ब्रिज बांधायचंय, कारण की सीताला कसं घेऊन जाणार एवढ्या पाण्यावरनं, मंकी स्विमिंग नाही करू शकत एवढं. मग ते एक ब्रिज बांधतात. श्री रघुवर की वानर सेना सेतू बांध रही है श्री रामा. मग बघा, ते प्रत्येक दगड ज्याच्यावरती राम लिहितात तो दगड बुडत नाही, हो की नाही. मग ब्रिज बांधल्यावरती हे समुद्रदेवांना वरती खूप चिडले असतात रामचंद्र, की मला तू जागा देत नाहीये. बघा मग समुद्रदेव म्हणतात, तुम्ही तुमच्या नावाचा दगड टाकला की तुम्हाला छान ब्रिज बांधता येईल. मग असं राम 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 लिहिता लिहिता ते सगळा मोठा ब्रिज बांधतात. छोटे मोठे सगळे मंकी, बेर सगळे हेल्प करतात. आणि मग मी आता फास्ट फॉरवर्ड करते की रामचंद्र लंकेत पोचतात. आणि एक एक करून अं, कुंभकर्ण आणि सगळ्या रावणाच्या मिनिस्टर्सला, रावणाच्या मुलाला आणि करता करता रावणाला सुद्धा मारून टाकतात. कारण की दिस इज म्हणून मग या दिवशी जेव्हा आपण हे करतो ना, दशेरा दसरा, त्या दिवशी आपण रावणाच्या ह्याला असं जाळतो ना, रावण बनवतो आणि त्याला त्या दिवशी दसरा म्हणतात. तर मग इथे मग रावणाचा मृत्यू झाल्यावरती सीताला मग रामचंद्र घेऊन जातात. मग ह्याच्या पुढे भरपूर मोठी स्टोरी आहे. पण आज आपण म्हणजे उद्या जसं आपला वाढदिवस असला की आपण खूप हॅपी असतो, रडतो का आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी? तर मग उद्याच्या दिवशी रामचंद्र अजून त्या तसेच हॅपी असतात, पण अजून खूप आनंदी असतात. आपण त्यांना छान छान भक्ती मागितली की ते आपल्याला भक्ती देतात. तुम्ही काही पण मागू शकतात. आता तुम्हाला काय आवडतं, लाडू पेढे, मला माहित नाही, पण लाडू पेढे खाऊन आपण इकडेच या पृथ्वीवरती राहणार, हो की नाही. तुम्ही चांगले मार्क मागितली की मला खूप सुंदर दिसायचंय, मला खूप बंगला हवाय, गाडी हवाय, मरताना आपण ते काहीच घेऊन जाऊ शकत नाही, हो की नाही. म्हणून भक्ती मागितली, प्रेम मागितलं भगवंतांचं, तर आपण भगवंतांकडे परत परत जाऊ. म्हणून उद्याच्या दिवशी भगवंतांना खूप छान प्रार्थना करायची की मला खूप छान भक्ती दे तुझ्यासाठी. आपल्याला रामाची भक्ती का म्हणा की कृष्णाची म्हणा किंवा नरसिंहदेवांची म्हणा, हे सगळे विष्णूचे वेगवेगळे वेगवेगळे अवतार असतात. पण असं म्हणतात की
ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मा म्हणतात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. सगळ्या कारणाचा एकच कारण आहे जे कृष्ण. गोविंद मादि पुरुषम तमहम भजामी. सगळ्या ईश्वरांमध्ये परमेश्वर हा कृष्ण आहे. म्हणून आपण कृष्णाकडे जातो. पण तुम्ही राम भक्त असाल तर तुम्ही रामा ऑफकोर्स आम्ही पण उद्या मी खूप प्रार्थना करणार आहे की मला पण भक्ती हवी आहे. माझ्या माझ्या मनामध्ये भगवंत आले पाहिजे. आपण असं भगवंतांना प्रे करायचं आणि उद्यासाठी तुम्हाला खूप खूप काय म्हणायचं, खूप एन्जॉय करा. मी पण खूप खूप ठिकाणी जाणार आहे उद्या. सकाळपासून आम्ही छान तयार होऊन मंदिरात जाणार. उद्या ग्रीन कलरचा ड्रेस घालायचा प्रयत्न करा. रामचंद्र ग्रीन कलरचे होते, म्हणजे ग्रीनिश होते. ग्रीन म्हणजे गवतासारखे ग्रीन नव्हते, पण ग्रीनिश होतो. हा, तर तुम्ही खूप एन्जॉय करा. उद्या मंदिरात जाता येत असेल तर मंदिरात जा. कुठल्याही आपल्या रामाचं मंदिरात, आणि नसेल तर हनुमानाच्या मंदिरात जा. आपल्या इकडे हनुमानाची खूप मंदिरं असतात. जाणार कोण कोण जाणार उद्या? व्हेरी गुड. मी पण जाणार. उद्या सकाळी आम्ही सगळे 4:15 कडे मंगल आरतीला जाणार आहे. व्हेरी गुड. आणि मग रात्री उद्या आम्ही 12 वाजता रात्री घरी येणार आहे, कारण की आम्हाला खूप सारे प्रोग्राम्स वगैरे आहेत. तर खूप 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 मजा करा. आणि तुमच्या सगळ्यांना हॅपी रामनवमी. आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, ठीक आहे, की मला छान छान भक्त होता येईल. आता माझा हार्ट आहे ना एकदम वाईट आहे, पण मला माझं हार्ट स्वच्छ करायचं आहे. भक्ती आली की मग मला भगवंतांच्या वरती खूप प्रेम करता येईल. ठीक आहे. आता आपण इकडे संपवायचा क्लास. काय कृष्ण, हाताचं ते निघालं का प्लास्टर बाबा? मी अनम्यूट करू मॅम? जास्त मजा आहे काय तुमची? हो, आमची तर बाबा खूप मजा आहे. मी खूप सेवा घेतली. हा, अनम्यूट कर बाळा. निघालं? नाही निघाला मॅम. कुठे आहे ते दाखव. आता परीक्षेची वेळ आहे, मग कसं करतो तू ते? मॅम 11 तारखेला काढायचंय. अच्छा, 11 तारखेला काढायचं म्हणजे झालं, आता 6 दिवस आहे अजून. व्हेरी गुड. छान हो. छान. तर आपण आजसाठी इकडे संपवायचा क्लास. आरोही, मी तुझ्याशी जास्त बोलली नाही, पण परत भेटायचं. स्वर्णिका, मृदुला, अनन्या आणि सगळे कोण, बापरे आपण 16 जण आहे. ताईडे तर माझी फ्रेंडच आहे बाबा. कार्तिकी, वेदिका, श्रेया, हर्षदा. हर्षदाच्या मैत्रिणी मला दिसतात आहे. मस्ती करा, खूप मज्जा करा. सगळ्या मुलांना तुम्ही खूप मजा करा तुमच्या आयुष्यामध्ये, आणि खूप भक्ती करा. ठीक आहे. आणि खूप अभ्यास पण करायचा. पण अभ्यास थोडासाच असतो. वर्षात ना किती परीक्षा असतात, रोज रोज थोडी नसतं. ठीक आहे. तर आता तुमच्यासाठी रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि भगवंतांना प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, आणि खूप मजा करा. आणि प्लीज रामायण वरती काही पण असेल तुम्ही गायलेलं श्लोक किंवा भजन किंवा गाणं मला पाठवा. माझ्या फ्रेंड तायडेनी पाठवलंय. बाकी कोणीच नाही माझं फ्रेंड. तुम्ही माझे फ्रेंड असणार तर तुम्ही मला रेकॉर्ड करून, कसाही आवाज असला आपला चालेल, मग मी ते सांभाळून ठेवीन. ठीक आहे. ठीक आहे. तोपर्यंत आपण जय श्रीराम. सगळे मी अनम्यूट करू. आपण छानपैकी मस्त जय श्रीराम करूया. ओके, सगळ्यांनी अनम्यूट करा. सियावल रामचंद्र भगवान की जय. Thank you so much, ma'am. थँक यू. हरे कृष्णा. हरे Happy Ram कृष्णा Navami. हरे राम. Happy Ram हरे Navami. कृष्णा. Happy हरे Ram कृष्णा बजरंग Navami. बली हरे की राम. जय.